स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये मनोज पाटील मैदानामध्ये आपली जागा घेताना पाहतोय आपण. सामना चालू होईल. निश्चितच या ठिकाणी मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीचा पहिला सामना. स्ट्राईक वरती महेश आणि नॉन स्ट्राईक वरती रोहित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये अतिशय या ठिकाणी पराक्रमाची पराकाष्ठा केलेला गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहतोय आपण. स्ट्राईक गोलंदाज कळवून संघाचा. कृपया कळवून संघ आपला अतिरिक्त खेळाडू असेल त्या ठिकाणी पाठवा. नरीम करीम गोलंदाजी मार्क वरती. मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला या ठिकाणी विजय प्राप्त दिला आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. निश्चितच या ठिकाणी जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. करो आणि मरो स्थिती असणार आहे तुमच्यासाठी. गोलंदाजीचा भेदक मारा करावा लागेल, तिखट मारा करावा लागेल कळबोण संघासाठी. मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं फटकेबाजी करणार विरार 11 संघ पाहावा लागेल. कार्तिक 11 विरारचा संघ अनुभव गाठीशी आहे. करीम अतिशय सुंदर फिरकीचा जादूगार म्हणतात. या ठिकाणी आपल्या बोटांची करामत दाखवावी लागेल करीम याला. मोठे फटके खेळण्याची संधी दिला जाते का नाही. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी करीम याचा पहिला चेंडू निर्धाव विसावलाय यष्टीरक्षकाकडे. अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल कळवून संघाची. मात्र या ठिकाणी कार्तिक 11 संघाला थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीचा खेळ करावा लागेल. कारण कळवून संघामध्ये पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं आपण. अतिशय सुरेख पुन्हा एकदा चेंडू निर्धाव विसावलाय. काहीसा सूर गवसत नाही आहे. डावखुरा फलंदाज आहे. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. आणि मगाच्या सामन्यामध्ये जो रोहित ज्याला मगाची जी स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं आपण वारंवार या ठिकाणी उल्लेख करतो तो आता पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सामना आताच स्टार्ट झालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने जोरदार अपील परंतु पंचांवरती कोणता परिणाम नाही आहे. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आले. मात्र या ठिकाणी जोरदार अपील झालंय. थोडी चर्चा होते या पंचांमध्ये. विचार विनिमयाने या ठिकाणी निर्णय आलाय OUT आउट. तिसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडून कोणती चूक झाली नाही आहे. नक्कीच सतर्कता दाखवली गेली आहे. जागरूकता कशी असते पाहायला मिळेल आपल्या यष्टीरक्षकाकडून. जोरदार अपील पंचांकडे दाद मागितली आणि शेवटी पंचांना त्या ठिकाणी निर्णय द्यावा लागलाय. या ठिकाणी OUT आउट. फलंदाज बाद होऊन बॅक टू डगआउट येतोय. नवीन फलंदाज दाखल होतोय. रुशांक नवीन फलंदाज दाखल होईल. 3 चेंडू या ठिकाणी डॉट हाताळलेत. तिसऱ्या चेंडू या ठिकाणी फलंदाज बाद झालाय डावखुरा महेश. मात्र रोहित अजूनही नॉन स्ट्राईकला तळ ठोकून उभा आहे. त्याला अजून स्ट्राईक मिळालेली नाही आहे. मात्र मोठी फटकेबाजी करायची असेल तर थोडी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल, बदलावी लागेल. परंतु दरम्यान एका नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं करीम याचं. अतिशय सुरेख 3 चेंडू हाताळले. तर लाईन आणि लेन जर आपण पाहिली तर सुरेख टप्प्यावरती आतापर्यंत चेंडू हाताळले गेले. तिखट मारा केला गेलाय. जकडून ठेवलंय फलंदाजाला. कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाहीये. इव्हन जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाकडे गेलाय आणि बाद होऊन बॅक टू डगआउट नवीन फलंदाज दाखल झालाय रुशांक नवीन फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती तयार आहे. मोठे फटके खेळावे लागतील. आत्मविश्वास दाखवलाय. आत्मविश्वास असेल तर पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडून
थोडासा चेंडू बाजूला गेलाय, मात्र चेंडू एवढा स्पीड मध्ये होता, वेगवान होता, चेंडू दन 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 सीमा पार चौकार. निश्चितच या ठिकाणी सुंदर टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी हाताळली होती. थोडासा यष्टीरक्षक लांब राहिला आणि नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं आपण 2 चेंडूला चकवा देत चेंडू सीमा पार चौकार. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ऑन साईडला ढकलण्याचा नुसता प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? निश्चितच नाही. या ठिकाणी तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मिळेल एका धावेने. धावसंख्या पुढे सरते 5 या धावसंख्येवरती. परंतु या षटकातला शेवटचा चेंडू असेल, मात्र शेवटच्या चेंडूवरती निर्णायक खेळी रोहित करतोय का? बिग हिटर रोहित कळवून संघाचा. मात्र या ठिकाणी हिट करावी लागणार आहे रो करेपर्यंत. पाहूया कशा पद्धतीने हिट होते का. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित या ठिकाणी स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न केला असेल स्वतःकडे. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 1-6. आणि देवी उभी पाठीशी आहे. परंतु या ठिकाणी आत्मविश्वास सुद्धा आपल्या पाठीशी असतो. लक्षात घ्या. असं म्हणतात की कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंक हे नवे पंख देऊन जातात. काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही, हा यशाचा सिद्धांत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. तसं जर बघितलं तर स्थिती चांगली आहे. दोन्ही बाजूने स्थिती चांगली आहे. म्हटलं या ठिकाणी परिस्थिती बदलावी लागेल. गोलंदाज रोहित आणि फलंदाजी सुद्धा रोहितच. रोहित विरुद्ध रोहितचं बॅटल बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी रंगतंय मैदानामध्ये. दोघींनी हे आक्रमक, एक गोलंदाज एक फलंदाज. मात्र कोण कोणावरती भारी पडतोय या ठिकाणी बघावं लागेल. पहिला चेंडू रोहित, याचा रोहितसाठीच. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका मारायचा होता. थोडासा गुडघा वाकवला, मात्र त्या ठिकाणी बॅट ची कडा घेऊन चेंडू त्या ठिकाणी एक धावेसाठी. मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. आता मात्र ऋषांक पुन्हा एकदा सेट झालेला फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र नजर ठेवून प्रत्येक चेंडूवरती खेळावं लागेल. हो 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 हो, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होतंय. मात्र एकच धाव या ठिकाणी मिळते, कारण वेगाने त्या ठिकाणी करीम क्षेत्ररक्षण करतोय आणि त्या ठिकाणी एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय कळबोनचा या दोन्ही फलंदाजांना. आता मात्र रोहित विरुद्ध रोहित वारंवार या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या बॅटल. ओहो, फटका उंच हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तू घेतो का मी याच्यामध्ये, मी तू मध्ये. मात्र 2 धावा, झेल सुद्धा सुटलाय. संधी होती या, मात्र संधीचं सोनं करू शकले नाही आहेत. झेल कोणाचा सुटलाय? रोहितचा. मात्र रोहित किती हिट करू शकतो पाहू शकेल. किती या ठिकाणी अडचणीचा रोहित ठरू शकतो या ठिकाणी विरार वॉरियर संघासाठी हे बघावं लागेल. कारण रोहित पाठीमागच्या सामन्यामध्ये बॅट तळपली होती, तशी बॅट जर या ठिकाणी तळपली तर निश्चितच आपल्याला कळबोन संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. दान 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 दान. क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये लागल्या शर्यत, कोण जिंकतोय? मात्र या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय 2-3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी डगआउट म्हणून टाळ्यांचा आवाज येतोय, कारण 3 धावा या ठिकाणी अतिशय महत्वाच्या आहेत कळबोन संघासाठी. हे या टाळ्या सांगून जात आहेत.
निश्चितच अतिशय सुंदर फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले आपल्याला. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 13 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 1.4 चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. या ठिकाणी रोहित 5वा चेंडू हाताळेल रुशांगसाठी. आक्रमक फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. रोहित आणि रुशांग मार्फत कळवण संघाचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, परंतु तेवढीच तिखट मारा करताना पाहायला मिळते. मोठेच मात्र या ठिकाणी फटके खेळण्याची संधी दिली जात नाही आहे. सुरक्षित एकच धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या एका आकड्याने पुढे सरकेलं 14 या धावसंख्येवरती. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू असेल, निर्णायक चेंडू असेल. तर पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा रोहितने उत्कृष्ट फटकेबाजी केली होती. तो फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय का, की गोलंदाज रोहित या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी करून या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळतोय, बघावं लागेल. रोहितसाठी तयार. पुन्हा अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चूक नाही आहे. झेल टिपलाय आणि रोहित बॅक टू डगआउट गॉन. अतिशय सुंदर फटका होता, मात्र फटका व्यवस्थित टायमिंग झाला नाही, एक्झिक्यूट करता आला नाही आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झाले अविनाश आणि गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा सचिन. नक्कीच पाठीमागच्या सामन्यामध्ये सचिनने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, ही आपल्याला विसरून चालणार नाही आहे. मात्र निर्णायक षटक असणार आहे, तिसरं षटक असणार आहे दोन्ही संघासाठी. विरार वॉरियर्स संघ जर बघितला, यंग विरार वॉरियर संघ बघितला, किंवा आपण जर कार्तिक 11 विरारचा संघ आहे आणि कळवणचा संघ आहे, दोन्ही संघांसाठी निर्णायक षटक असणार आहे. पुढील होणारा सामना वेदांत 11 विरुद्ध कुवेत 11 रॉयल रायगड संघ. दोन्ही कर्णधारांनी कॉम्बॉक्सच्या खाली यायचं आहे आणि चेंडू 4 धावांसाठी. ओ हो, काय घडतंय मैदानामध्ये. पहिला चेंडू 11 विरुद्ध कुवेत 11 रॉयल रायगड संघ. दोन्ही कर्णधारांनी ताबडतोब यायचंय. नाणेफेकचा कौल केला जाणार आहे कॉम्बॉक्सच्या खाली, त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकते, जंप घेते, उड्डाण करते 18 धावसंख्येवरती. 2.1 चा खेळ आता मात्र चालू झालाय. 2 खेळाडू बाद झाले, तरीही कळवण संघ आता आपण सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये आत्मविश्वास वाढलाय, मात्र बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत स्वतः गोलंदाज. या ठिकाणी थोडीशी चूक होते, चेंडू मात्र हाताला स्पर्श केलाय, झेल होऊ शकला नाहीये. मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल रुशांक्याला आणि संघ कळवण संघासाठी. 1 धावेने धावसंख्या 19 वरती 2.2 या ठिकाणी खेळ चालू झालाय आणि नक्कीच कळवण संघाचे पाठीराखे महेंद्र राऊत सर या ठिकाणी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दरम्यान पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण सचिन याचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट या ठिकाणी पाहतोय आपण. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू चालला. 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, असं म्हणतात की क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही लाईफलाईन आहे आणि ती लाईफलाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कळवण या संघांच्या डगआउट मधून मात्र जोरदार टाळ्यांचा आवाज येतोय, कारण माहिती आहे आता कुठेतरी आपला संघ या ठिकाणी सुस्थितीमध्ये आहे. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती असताना या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ झालाय, अजून 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असेल. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, मात्र 3 चेंडूमध्ये किती धावा घेण्यामध्ये यश मिळते कळवण संघासाठी, की किती धावा रोखण्यामध्ये यश मिळतंय. कार्तिक 11 विरार संघासाठी बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक धावत वेगाने आला होता, मात्र त्या ठिकाणी उसळी घेऊन चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडे चाललाय. आता मात्र या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या 1 ने जंप होते 22 या धावसंख्येवरती.
चौथा चेंडू असेल या षटकातला. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना सचिन अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला आपली एक पहिला नशिबाचा चौकार आला होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. काव कॉर्नर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र या ठिकाणी सुंदर तिथे क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल, निर्णायक चेंडू असेल. शेवटचा चेंडू कोणाच्या बाजूने? कार्तिक 11 विरार की कळभोन संघाच्या बाजूने जातोय. कारण आतापर्यंत बघितलं आपण 24 धावसंख्या, मगाची निर्णायक धावसंख्या जी कळभोन संघाची होती ती या ठिकाणी पाहायला मिळते. उत्कृष्ट फटका सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणती चूक होणार नाहीये या ठिकाणी. लॉंग ऑनला झेल टिपलाय आणि बॅक टू डग आउट गॉन. केला जातोय वेदांत 11 संघ विरुद्ध कुवेत 11 रायगड संघामध्ये. सन्माननीय शांताराम गरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक झालाय आणि नाणेफेक विजयी झालाय संघ. आता मात्र कार्तिक 11 विरार संघाला जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान असणार आहे. मात्र तिखट गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला कळबोन 11 संघामार्फत. कारण मागच्या सामन्यामध्ये अतिशय जखडून ठेवलं होतं फलंदाजांना. तशा पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय का बघावा लागेल. कारण संध्याकाळच्या सत्रातलं क्रिकेट आहे, मोठे फटकी येत नाही आहेत. मात्र त्यासाठी वेट करावा लागतो, त्यासाठी संधी तयार करावी लागते, जागा बनवावी लागते. आणि तशी या ठिकाणी जागा बनवली जाते का? कार्तिक 11 विरार या फलंदाजामार्फत 2 फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. कार्तिक 11 विरार आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. फलंदाजी मार्क वरती करीम ना. कार्तिक 11 संघ फलंदाजाचं नाव सांगा. चला सामना सुरू करा. महेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू हाताळले, जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान आहे. मात्र आपल्या कोट्यामध्ये 18 चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू होता, उसळी घेतली होती चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाकडे विसावलाय. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू स्ट्राईक वरती जय पाहायला मिळाला आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा महेश अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाजी अँगल क्रिएट करू शकतोय. पुन्हा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक येत नाही आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? निश्चित त्या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत. अतिशय सुरेख त्या ठिकाणी रनिंग बिटवीन पाहायला मिळाली.
अतिशय सुरेख रनिंग बिटवीन त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण झाले. 2 चेंडूंचा खेळ झालाय. हलकासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. मला वाटतं पॉइंटचा खेळाडू या ठिकाणी मिडॉनला आणण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आणि आपण तेच म्हणत असतो की वारंवार या ठिकाणी ड्यू फॅक्टर आहे. थोडंसं संध्याकाळचं क्रिकेट टफ असतं, त्यामुळे मोठे फटके येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न हा जास्तच असणार आहे कार्तिक 11 संघाचा. आणि ते आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालंय. दुसऱ्याचं चेंडूवरती इरादे स्पष्ट पाहायला मिळाला. अतिशय सुंदर या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललेला आहे. 1 धाव पूर्ण होते. मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. आतापर्यंत 4 धावसंख्या धावफलकात लागलेली आहेत. अजून जिंकण्यासाठी जर पाहिलं आपण तर 21 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये पूर्ण झालेला आहे. अजून जर पाहिलं आपण तर जवळजवळ 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दरम्यान महेश याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जय तयार. आतापर्यंत सुंदर फलंदाजी जय याची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या धाव जोरात पूर्ण केलाय, मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी वेगाने येण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं या ठिकाणी आदिल याने. कारण आदिलला स्वतःवरती विश्वास आहे, मोठे फटके खेळू शकतो, आणि त्या ठिकाणी रनही होऊ शकला नसता. दरम्यान सुरेख आतापर्यंत आपल्याला रनिंग बिटवीन पाहायला मिळते मैदानामध्ये जय आणि आदिल याची. दरम्यान महेशाचा पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र स्ट्राईक इनवरती आदिल. आदिल काय करतोय आपल्या संघासाठी. एक वेगळा टान्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा. पुन्हा पुढे सरसावलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू दन 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 चाललाय. चेंडू नाही थांबणार. चेंडू झाला सीमा पार चौकार. 4 धावांसाठी. अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी फाईनला सजवलाय आदिल याने. कारण त्या ठिकाणी त्याचा टान्स सांगत होता की कोणत्या बाजूला फटका मारायचा आहे. हे थोडासा गोलंदाजाला ओळखायचं होतं, मात्र ती चूक झाली आणि या ठिकाणी अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी आदिल याचा पाहायला मिळाला. चेंडू 4 धावांसाठी आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरते वेगाने 9 या धावसंख्येवरती. मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय आपण कार्तिक 11 विरारचा संघ. अजूनही पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना एक चेंडू शेष असणार आहे या षटकातला. मात्र एक शेवटचा चेंडू कशा पद्धतीने निर्णायक असेल का. पुन्हा एकदा पायावरती आदळला चेंडू जोरदार वेगाने, आणि आदिल या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद. सुंदरा महाग पडू शकते. कार्तिक 11 विरार संघासाठी हे पाहावं लागेल. परंतु दरम्यान नक्कीच हा टर्निंग पॉईंट येतोय का कळवून संघामध्ये पाहावं लागेल. कारण पहिल्या षटक समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या बघितली तर धावफलकावरती 9 धावा. जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान असताना 6 चेंडू आणि 9 धावा, म्हणजे जवळजवळ कुठेतरी सरासरी राखण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय कार्तिक 11 संघामार्फत. परंतु या ठिकाणी मोठा खेळाडू बाद झालाय. आता मात्र निर्णायक गोलंदाजी रोहित याची. पुन्हा एकदा एक डावखुरा गोलंदाज पाहायला मिळेल रोहितच्या रूपाने कळबुन संघामार्फत. कारण महेश आणि रोहित यांची जोडी अतिशय निर्णायक मानली जाते कळबुन संघासाठी. मात्र तशी कामगिरी या ठिकाणी होते का. मला वाटतं जर रोहित याने साधारण आपल्या संघासाठी एक निर्णायक धावा खर्च करू शकला तर कुठेतरी पुन्हा एकदा चांगली संधी, उत्तम संधी या ठिकाणी कळबुन संघाला मिळू शकते. परंतु नक्कीच जास्त प्रयत्न असणार आहे कार्तिक 11 संघाचा की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आणण्याचा प्रयत्न कसा केला येईल. कारण सरासरी तुम्हाला 8ची राखायची होती. या ठिकाणी 9 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झालेले आहेत कळबुन संघामार्फत. मात्र या ठिकाणी याही षटकामध्ये 9 धावांची सरासरी राखण्याचा प्रयत्न करतोय का कार्तिक 11चा नवीन फलंदाज शेरा. पुन्हा एकदा उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि या ठिकाणी कोणती चूक नाही. बॅक टू डगआउट. शेरा गॉन.
का, कारण ती गेलेली आदिलची विकेट रनआउटच्या स्वरूपात आणि त्याचा मात्र या ठिकाणी भुगतान किती भरावं लागेल या ठिकाणी कार्तिक इलेव्हन संघाला ही वेळ सांगेल. परंतु दरम्यान या ठिकाणी शेरा मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षकाकडून कोणती चूक झाली नाही आणि शेरा या ठिकाणी बॅक टू डगआउट पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज दाखल झालाय शेराची जागा घेण्यासाठी. पुन्हा एकदा पाहतो आपण मुसा. दरम्यान ठिकाणी जहीरभाई पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये दाखल झालेले आहेत. हलकासा बदल या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु दरम्यान जर आपण बघितलं जहीरभाई जर 9 धावांवरती हा मोठा शेराच्या रूपाने मिळालेला फटका. पुन्हा एकदा पाहतोय आपण एक धाव मात्र हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय एक धावांसाठी आणि एक धावांनी धावसंख्या 10 वरती आणि मोठा विकेट जर पाहिला आपण तर आदिलच्या रूपाने या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर शेरा बाद झालाय. 25 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये झालेला आहे. 1.2चा अजून जर आपण पाहिलं तर 10 चेंडू शेष असणार आहेत. मोठा फटका खेळलाय. पाहतोय आपण क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तेवढ्याच वेगाने मात्र या ठिकाणी थ्रो झालाय. परंतु दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन पाहायला मिळालं. ये जहीर भाई. शुक्रिया सर जी, फिर से एक बार सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. अब गेंदे मैदान पर है बची 9 और रन आने बाकी है 10. ये 13 रनों की अभी भी दरकार है. 25 रनों का टारगेट है, माफ करिए. अब 9 गेंदे और 13 रन. ये मैच दोनों तरफ जाता हुआ, क्योंकि वो 2 विकेट, एक रनआउट का विकेट, उसके बाद शेरा का विकेट. एक बेहतरीन बड़ा शॉट खेला था शेरा ने, मगर नाकाम होते हुए नजर आए. मगर अब यहाँ पर जवाबदारी बड़ी है दोनों बैटर पर. देखना होगा गेंदबाजों को बैकअप करना होगा. मगर ये 3 गेंदों में 4 से 5 रन बनने चाहिए. सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच, कारण पाठीमागच्या जर सामन्यामध्ये बघितलं आपण तर 25 धावांचं आव्हान या ठिकाणी रोखून ठेवलं होतं आणि या ठिकाणी हो रनआउटची संधी होती. मात्र या ठिकाणी कोणती चूक फलंदाजाकडून झाली नाहीये. सुरक्षित आहे मैदानामध्ये आतापर्यंत आहे मुसा. मात्र या ठिकाणी जय स्ट्राईक इनवरचा खेळाडू अजूनपर्यंत टळ ठोकून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आपल्याला धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका त्याच दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे आणि या ठिकाणी आता मात्र चूक कोण करणार नाहीये रोहित. या ठिकाणी मुसा याला बॅक टू डगआउट यावं लागतंय. गॉन. आपण बघितलं वारंवार चुका होत आहेत कार्तिक इलेव्हन संघामार्फत, कारण प्रेशर आहे, दबाव आहे. धावा 25 असल्या तरी माफक आहे. गोलंदाजी तिक्कड मारा या ठिकाणी होतोय कळवून मार्फत आणि तो दबाव या ठिकाणी कुठेतरी आपल्याला जाणवतोय कार्तिक इलेव्हन संघावरती. सही कहा सर जी, वाकई में दबाव है. दबाव में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है. 7 गेंदे या 13 रनों की दरकार है. अब जय पर जवाबदारी बड़ी है, मगर इस गेंद पर 3 से 2 रन तो जरूर बनने चाहेंगे. आखिरी ओवर में क्या वो 10 रन 11 रन रहेंगे? फिर बड़े शॉट के लिए आपको जाना होगा. ये शाम का समय है, वहां पर मुसा का विकेट गिरना और ये मैच का टर्निंग पॉइंट होना. क्या सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण तो टर्निंग पण आपल्याला सांगता येईल. आदिल जिथे रनआउट झाला होता आणि तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा त्या रनआउटच्या रूपात मुसा या ठिकाणी डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन सरसावलाय, फटका मोठा मारण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्या ठिकाणी जोरदार क्षेत्ररक्षण झालेलं आहे. थ्रो सुद्धा अतिशय सुंदर त्या ठिकाणी. मात्र 2 धावा थांबू शकले नाही आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 14 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी आपण बघितले तर 6 गेंदे और 11 रनों की दरकार है. हाँ, ये मंजिलें दूर है, मगर ये मुकाबला कहाँ पर जाएगा? क्योंकि दोस्तों आने वाली 3 गेंदें हैं ना, तय करे कि हुड कहाँ करवट बदलेगा. क्योंकि यहाँ पर मुकाबले में रनआउट का विकेट, उसके बाद कॉलिंग के बाद आए थे शेरा ने बड़े शॉट के इंतजार किया और उसके बाद वो कैच पकड़े गए. ये विकेट गिरा है क्योंकि दोनों बेहतरीन बल्लेबाज थे जिन्होंने हर मैच में अपनी बल्लेबाजी का जलवा किया था सर जी, और वो मुकाबला जीता था कार्तिक इलेव्हन विराट टीम ने. अब क्या कहना चाहेंगे? 6 गेंदे और 11 रन है. नक्कीच. आणि या 6 चेंडू जर आपण पाहिले तर जर भाई पहिल्या 2 चेंडू होते चित्र स्पष्ट होईल की कशा पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी केल्यानंतर कोणता संघ या ठिकाणी हे होऊ शकतो, कार्तिक इलेव्हन की कळवण संघ. आणि नक्कीच दोन्ही संघासाठी हे षटक निर्णायक असणार आहे. कळवण संघासाठी सुद्धा असणार आहे, कारण जर आपण पाहिलं 6 चेंडू आणि 11 धावा आहेत, म्हणजे लक्ष तेवढं बघितलं तर मोठं नाहीये. परंतु जर आपण आता कार्तिक इलेव्हन संघाची स्थिती पाहिली तर थोडंसं ॲव्हरेज जर बघितला आपण त्यांचा, तर थोडासा कुठेतरी अडचणीमध्ये कार्तिक इलेव्हन संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी नक्कीच दोघांनाही आपला या ठिकाणी आत्मविश्वास दाखवावा लागेल. नक्कीच आपल्याला
परिश्रम या ठिकाणी घ्यावे लागतील आणि स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. गोलंदाज ऑन साईडला मोठा फटका मारत आता. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का आणि या ठिकाणी झाले चूक. चेंडू चालले ऑन द रफ चौकार 4. अब वहां पर खिलाड़ी आए मगर नाकाम और गेंद सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए फरार. अब गेंदे हैं मैदान पर, 5 रन आने बाकी है 7. सर जी ये क्या फील्डिंग का मिसफील्ड हुई है. यहाँ पर मैच का रूपरेखा बदल जाएगी क्योंकि बल्लेबाजों को मौका दिया है. वो आक्रमण स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर 6 है. 5 गेंदे और 7 रनों की दरकार है. नक्कीच, कारण पहिल्या क्षेत्ररक्षणातून चूक झाली परंतु तीच चूक पुन्हा पुनरावृत्ती दुसऱ्या क्षेत्ररक्षणातून पाहायला मिळाली आणि चेंडू सीमापार चौकार. आणि जिथे गरज होती कार्तिक 11 संघाला जिथे गरज होती त्या ठिकाणी 8 टर्निंग पॉईंट मिळालाय. मात्र ही मोमेंटम या सामन्याचं चित्र बदलू शकतं का, ही मोमेंटम कोणाच्या बाजूने जाऊ शकते हे मात्र बघावं लागेल. दरम्यान गोलंदाज पाहतोय आपण स्वप्नील दुसरा चेंडू हाताळेल. या ठिकाणी एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. या ठिकाणी आता कोणतीही चूक नसणार आहे. सुरक्षितरित्या एकच धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. जर झैरबाय तो जर चौकार झाला नसता आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली असती तर 3 धावा या कुठेतरी अडचणीच्या ठरू शकल्या असत्या कार्तिक 11 संघासाठी. मात्र या ठिकाणी लाभदायक नाही आहे कळवण संघाला, हे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पाहतोय आपण या ठिकाणी तिसरा चेंडू हाताळला जाईल. तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. आता मात्र या ठिकाणी ब्रह्मास्त्र वापरावं लागेल स्वप्नील याला. कारण पाहतोय आपण जय आतापर्यंत टळ ठोकून मैदानामध्ये अतिशय सुरेख फटका या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल होतोय परंतु या ठिकाणी जोरदार अपील पंचांनी घेतलाय. तिसऱ्या पंचांचा सहारा बघावा लागेल. धडधड वाढल्या, धडकन वाढल्या हृदयाची, कारण सामना अतिडतीचा मैदानामध्ये पाहतोय आपण. बिजी झालेत आपले तिसरे पंच झैरभाई. सही का सर जी, बिजी किया है सर अंपायर को. क्या ये विकेट आएगा, क्या वहां पर 3 गेंदे 4 रन आएंगे या 3 गेंदे 5 रन आएंगे. ये मुकाबले का ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला. ऐसे मुकाबले नारंगी के मैदान पर हमने बहुत बार देखे हैं. कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी. ये फन लाइट के मुकाबले चल रहे हैं मगर दोस्तों जी जान लगानी होगी और बल्लेबाज को लौटना होगा. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. कमांड डीजे, ट्विस्ट आया है मुकाबले में. सर जी आप इस मुकाबले में ट्विस्ट कहानी आया है क्योंकि किसके कदम इतवार के दिन इस मैदान पर आएंगे, कौन आगे बढ़ेगा, कौन आगे से पीछे जाएगा. क्योंकि 3 गेंदे और 5 रनों की दरकार है. वहां पर मुकाबला 25 रनों का था मगर एक अनुभव बल्लेबाज मैदान पर आते हुए महमूद भाई, क्या ये बल्लेबाजी का जलवा बिगड़ेंगे. अपनी टीम के लिए 3 गेंदे और 5 रनों की दरकार है. एक बड़े शॉट चाहिए मगर गेंदबाजों को क्या चाहिए, 2 गेंदे अच्छी फेंकनी है. क्या कहना चाहेंगे सर जी. नक्कीच नक्कीच. आणि झैरभाई जर आपण बघितलं महमूद भाई यांना अनुभव पणावाला लावावा लागेल. आपण सामन्यामध्ये ट्विस्ट पाहतो, एक तेरी तो एक मेरी. आपण तिथे पाहिलं त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या परंतु इथे बघितलं आपण जय सारखा मोठा खेळाडू बाद झाला. म्हणजे दोन्ही बाजूने या ठिकाणी सामना कुठेतरी बॅलन्स होताना पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी आता अनुभव पणाला लावावा लागणार आहे फलंदाज आणि गोलंदाजाला. नक्कीच पाहूया कशा पद्धतीनं ही निश्चितच वेळ सांगणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू स्वप्नील याचा निर्णायक असेल. चेंडू क्रमांक 4. ओहो मोठा फटका मारायचा होता, चूक झाली आहे. पुन्हा डायरेक्ट हिट आणि एक धाव या ठिकाणी मिळते. निश्चितच या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला जर झैरभाई थ्रो झाला असता तर कदाचित या ठिकाणी अडचणीत ठरू शकला असता परंतु तसं होताना या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. 2 गेंदे और 4 रनों की दरकार है. दिल थाम के मेरे दोस्त, पिक्चर ऑन है, मुकाबला ऑन है. डिफेंस लाइव पर तमाम दर्शक हमें दूर है और तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत करना चाहेंगे. क्या मुकाबला चल रहा है. कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज हावी हो रहे हैं क्योंकि आप 2 गेंदे और 4 रन चाहिए. हर गेंद पर 2 रन बनाना होगा और कंपल्सरी चेज है. ये गेंद बहुत अनुभव होगी दोनों टीमों के लिए. ये गेंद विशेष है क्योंकि हीरो बनने का मौका है मगर कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. अब लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि ये शाम का समय, ठंडी का मौसम चलता हुआ मगर पसीने गंवाने पड़ेंगे. 2 गेंदे 4 रनों की दरकार है और गेंद विकेट के ऊपर से मंडलाई है. डॉट बॉल
ये है दबाव, ये है प्रेशर। दबाव में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है। एक गेंदे 4 रनों की दरकार है। बड़े शॉट के लिए आप जाना होगा। क्या अकरम कर पाएंगे, गेंद पास करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा। मगर दर्शकों ये मैच अच्छा लगा है तो दोनों टीमों के लिए ताली बजा दीजिए। क्या मुकाबला चलता हुआ सर जी, क्या कहना चाहेंगे? नक्कीच एक चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये पाहिलं आपण तर दोघांचेही हार्टबीट्स वाढलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आकर्षक सामना पाहायला मिळाला आपल्याला। एक चेंडू आणि 4 धावा, एक मोठा फटका। निश्चितच या ठिकाणी जय म्हणेल मी कशासाठी रनआउट झालो आणि त्या ठिकाणी असणारा मिड विकेटचा खेळाडू म्हणेल की मी का 4 धावा सोडल्या त्या ठिकाणी। नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या दरम्यान पुढचा चेंडू स्वप्नील याचा शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू। पाहूया कोण या ठिकाणी, कार्तिक 11 की कळबोन 11। नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये कोण थांबतोय, कार्तिक 11 की कळबोन 11। एक मोठा फटका येतोय का आणि या ठिकाणी उत्कृष्ट चेंडू चाललाय, सीमा पार षटकार आणि विजयी होतोय कार्तिक 11 संघ। अभिनंदन। अकरम बने हीरो यहाँ पर। क्या बेहतरीन मुकाबला हुआ दोस्तों, ये अपेक्षा थी वहां पर वो मुकाबला फ्रंट लाइन में। ये है लाजवाब बल्लेबाजी, अकरम लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश करते हुए। अनुभव था वहां पर, नॉक स्ट्राइकर खिलाड़ी थे जो महमूद भाई, और उन्होंने कान बंद दिया था, उसका पूरा पूरा फायदा उठाए। गेंदबाजों ने थोड़ी सी गलती गेंदबाजी की, फुल टॉस इस मैदान पर गेंद डालना आपके लिए घातक वाली घंटी बजाना, और वाकई में वो गेंद फुल टॉस ही हार्ड लगा। टीम अपने बेहतरीन खेल के इस टूर्नामेंट में अपने सहभागी हुए तमाम हमारी पाटिल परिवार और तमाम नारंगी ग्राम सभा नारंगी के जाने से आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। आइए ना, ये मैच की शुरुआत होती हुई और थोड़ी देर में आप चलेंगे माइक्रोफोन पर, और जब तक सुनते हैं राज जी को कमांड दीजिए।